बनाए रखें। हमारे लोग बहुत समझदार हैं, बहुत शांति प्रिय लोग हैं, आप भी थोड़ी शांति बनाए रखें। ये बहुत सब कुछ समझते हैं, जब आपने लाठियां भी चलाई तब भी हाथ जोड़ के खड़े थे, तो आप भी शांति बनाए रखो। इनमें से कोई भी ऐसा नहीं जो अनुशासनहीनता करेगा। ये सब शांति प्रिय लोग हैं, संविधान को मानते हैं। सर प्लीज सर, हम आपसे इसलिए बार बार कह रहे हैं कि आप लोग रस्सी के एक साइड में तो खड़े हो जाइए प्लीज सर। सोमेश उभा तिथे उभा रहा ना सर, प्लीज आपसे रिक्वेस्ट है हमारी, आप शांति बनाए रखें। आप सभी जानते हैं, जो भी प्रोटेस्ट के लिए आए हैं रोड पर प्रोटेस्ट ना करें। प्रोटेस्ट के लिए निर्धारित जगह माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा अंदर भी जारी की गई है, बैरिकेड के अंदर जाएं, रोड पर प्रोटेस्ट ना करें। आप सभी से रिक्वेस्ट है, रोड पर नारेबाजी ना करें। यहाँ पर 1200 सिर्फ देने से लागू है, जिसके तहत 5 या उससे ज्यादा आदमी एक जगह पर इकट्ठा नहीं हो सकते। पुलिस को सहयोग करें, पुलिस द्वारा दिए गए दिशा निर्देशों का पालन करें, सरकारी संपत्ति को नुकसान न पहुंचाएं। आप प्रोटेस्ट के लिए आए हैं, प्रोटेस्ट के लिए अंदर जाएं, बैरिकेड के अंदर जाएं, बैरिकेड के अंदर प्रोटेस्ट करें। रोड पर इकट्ठा ना हो, रोड पर नारेबाजी ना करें, अरे पुलिस की लाइसेंस का फॉलो करें। सरकारी संपत्ति आपकी अपनी संपत्ति है, पुलिस विभाग में ना उलझें। आप सभी से दोबारा रिक्वेस्ट है, रोड पर प्रोटेस्ट ना करें, रोड पर नारेबाजी ना करें। माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा प्रोटेस्ट के लिए अंदर जगह निर्धारित की गई है, अंदर जाएं। अगर आप रोड पर ये करेंगे तो आप अपने खिलाफ कानून का उल्लंघन करेंगे, जिसके तहत आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जा सकती है। सरकारी संपत्ति को नुकसान न पहुंचाएं, सरकारी संपत्ति आपकी अपनी संपत्ति है, इसको नुकसान न पहुंचाएं। पुलिस विभाग में ना उलझें, पुलिस द्वारा दी गई लाइसेंस का फॉलो करें। आप सभी से दोबारा रिक्वेस्ट है, प्रोटेस्ट के लिए अंदर जाएं, बैरिकेड के अंदर प्रोटेस्ट करें। एक कुर्सी दे सकते हैं आप? अंदर जाएं, रोड पर ना इकट्ठा हो। हाँ, प्रोटेस्ट के लिए अंदर जरा जाएं। के आले तुम्ही हे करते रोड नारेबाजी ना नाही, करें। मग त्याच्यातच यहाँ पर घेतोय, 1200 तुम्ही योजना लागू है, जिसके तहत 5 या उससे ज्यादा आदमी एक गेट के लिए इकट्ठा नहीं हो सकते। अगर आप ऐसा करेंगे तो कानून का उल्लंघन होगा, आपके खिलाफ कानून। हेलो, हाँ ये जो मीडिया के साथी यहाँ खड़े हैं, बाकी भी तो साथी हमारे वहाँ खड़े हैं ना, आप उधर पानी की पहला मैं आते जरेंगे आणताय। रस्सी रस्सी लगा रहा है कोई आगे काही क्षणांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे या अभिजित दिपकेंच्या मंचावरती आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची भेट घेतली आहे। अजूनही चर्चा त्यांची सुरूच आहे। खरं तर मनोज जरांगे हे सुद्धा त्यांच्या आंदोलनाकरता महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात, मराठा आंदोलनाकरता ते ओळखले गेलेले आहेत, मराठा आरक्षणाच्या आणि अशाच पद्धतीचं उपोषण त्यांनी सुद्धा केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मात्र आता अभिजित दिपके यांच्या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आता मनोज जरांगे हे या ठिकाणी दाखल झालेत। काही वेळापूर्वी राजू शेट्टी आणि जानकर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि सोबतच आता काही वेळा काल सुद्धा उद्धव ठाकरे याच मंचावरती येऊन गेले होते, शरद पवार येऊन गेले होते आणि आता मनोज जरांगेंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद अधिक प्रमाणात उमटणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मनोज जरांगे यांनी जर अभिजित दिपके यांच्या किंवा एकंदरीत सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि काँग्रेस जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांना पाठिंबा देणारी आंदोलनं सुरू होणार का हा आता प्रश्न आहे। काही वेळामध्ये मनोज जरांगे हे माध्यमांशी देखील कदाचित संवाद साधतील, त्यावेळी या संपूर्ण प्रश्नावरती ते विस्तृतवार चर्चा देखील करतील। मात्र सध्याच्या वेळेला जे आपण दृश्य बघतो आहोत की मनोज जरांगे सध्या अभिजित दिपकेंशी चर्चा करतायत। अभिजित दिपके हा सुद्धा महाराष्ट्रातला तरुण आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या आंदोलकांची संख्या जंतर मंतरवर ही सुद्धा मोठी आहे। सोबतच ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं होतं तेव्हा जे दृश्य मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळालेलं होतं तसंच काहीचं दृश्य दिल्लीमध्ये सुद्धा बघायला मिळतं आहे। मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन झालं मराठा आरक्षणासाठीचं, तेव्हा जेव्हा मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक हे मुंबईत आलेले होते तेव्हा महाराष्ट्रभरातून त्यांना फूड पॅकेट्स पाठवण्यात आलेले होते, जेवण पाठवण्यात आलेलं होतं। अगदी तशीच भूमिका या आंदोलनात सुद्धा बघायला मिळालेली आहे। तसेच फूड पॅकेट किंवा इतर मदत
वैद्यकीय मदत ही सुद्धा भारतभरातून इतर जिल्ह्यांमधून इतर राज्यांमधून ही जंतर मंतरवर येऊन पोहोचते। त्याच्यामुळे एकंदरीतच हे दोन आंदोलनकर्ते आपण बघतो आहोत एकाच फ्रेममध्ये। एका आंदोलनकर्त्याने अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिलेली होती आणि आता अभिजित दिपके हा सुद्धा महाराष्ट्राचा तरुण आहे। आता या आंदोलनामुळे देशाच्या राजकारणाला काही वेगळी दिशा मिळते का हे बघणं महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज सह्याद्रीच्या मदतीला सह्याद्री धावताना पाहायला मिळालं। अगदी आपण बघितलं तर पालक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेतच। कारण काही वेळापूर्वी मी काही सिनियर सिटीजनशी बोलले, काही वयोवृद्धांशी सुद्धा बोलले, त्यामध्ये वारकरी सुद्धा होते। विशेषत्वाने सध्याच्या घडीला पंढरपूरची वारी सुरू आहे, मात्र पंढरपूरच्या विठोबाला न भेटता आम्हाला जंतर मंतरवरच्या या विद्यार्थ्यांना भेटायचं आहे, या तरुणांना भेटायचं आहे, ही भूमिका घेऊन अनेक वारकरी हे या ठिकाणी आलेत। जे माळकरी आहेत, वारकरी आहेत, जे दरवर्षी पंढरीच्या वारीला जातात, ते आता या जंतर मंतरच्या मैदानावरती आलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील आणि त्यांचे पालक असतील हे सुद्धा जंतर मंतरच्या या मैदानावर येऊन उपस्थित झालेले आहेत। काम जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणून जरांगे पाटील यांनी आंदोलनातून आपलं नेतृत्व उभं केलं, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी, समाजाचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी सरकारशी भांडले, उपोषण केलं, आंदोलन केलं आणि दिल्लीमध्ये अभिजित दिपके यांनी सरकारला हा दावा या आंदोलकांकडनं केला जातोय की आम्ही आंदोलन नेमकं का करतो आहोत, तर आम्हाला या आंदोलनाच्या मार्फत येणाऱ्या पिढीचे प्रश्न सोडवायचे आहेत हेच यांच्याकडनं सांगितलं जात आहे। आणि मनोज जरांगे आणि अभिजित दिपके यांची जी काही चर्चा सुरू असलेली आपण बघतो आहोत की या आंदोलनाला नेमकं कुठपर्यंत घेऊन जायचं आहे, या आंदोलनाला कुठलं वेगळं वळण लागणार नाही याकडे लक्ष देणं जे गरजेचं आहे, त्याकरताच दक्ष राहणं हे आपलं कर्तव्य असल्याची चर्चा सध्याच्या घडीला या दोन्ही आंदोलकांमध्ये सुरू आहे। एकीकडे या आंदोलनाच्या मंचावरती अनेक नेते येऊन भेट देत आहेत, मात्र दुसरीकडे आपण बघतोय की राजकीय घडामोडी या सुद्धा घडतात। सरन्यायाधीशांचं यावरती वक्तव्य आलेलं आहे, त्यामुळे त्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच या आंदोलनामध्ये कोणकोणत्या घोषणा दिल्या जात आहेत यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे। त्याचं देखील आवाहन या मंचावरून केलं जात आहे की काही ज्या कॉर्पोरेट जनता पार्टीने ठरवून दिलेल्या घोषणा आहेत असं आवाहन वारंवार या मंचावरून केलं जात आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्रातून सुद्धा अनेक नेते विशेषतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील हे या मंचावर येऊन भेट घेतात। काल राहुल गांधींनी सुद्धा PM निवासाबाहेर जे आंदोलन केलं त्याचे सुद्धा पडसाद आज महाराष्ट्रात सुद्धा उमटत आहेत। त्यामुळे एकंदरीतच विरोधकांची एकजूट या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। यापूर्वी महायुतीचे घटक पक्ष होते, मग ते महादेव जानकरांसारखे नेते असतील, ते सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येत आहेत। त्यांना सुद्धा आपण हा जी 24 तासचा प्रश्न विचारला की पुन्हा एकदा तुम्ही कधीतरी महायुतीच्या मंचावर पुन्हा दिसाल का, तर त्यांनी आम्ही 100% दिसणार नाही असं सांगितलंय। अर्थातच राजकारण हे बदलत असतं आणि म्हणूनच या आंदोलनाच्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा नेमकी कोणती नवी दिशा मिळते, त्याच्यात काही बदल होत आहेत का याकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे। खरं तर तरुणांमध्ये असणारा इथे ऐकू येत असणारा रोष सुद्धा हाच आहे की जेव्हा हे आंदोलन इतके दिवस सुरू होतं, जेव्हा उपोषण माणसांनी सुरू केलं, तेव्हा या आंदोलकांकडे कोणी फिरकलं नाही, तेव्हा या आंदोलनाला गांभीर्यानं का घेतलं जात नव्हतं। मग यामध्ये विरोधक सुद्धा आले, विरोधकांनी सुद्धा या आंदोलनाकडे फिरकायचं नाही असं ठरवलं होतं का। आणि जेव्हा 20 तारखेची घटना झाल्यानंतर अनेक विरोधक आता येत आहेत, आम्हाला भेटत आहेत, मात्र हेच जर आधी झालं असतं तर कदाचित 20 तारखेला लाठीचार्जसारखी घटना घडलेली नसती अशी देखील प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांमधून येते। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तरुणांचा उत्साह किंवा तरुणांचं जी आंदोलनाची पद्धत आहे ती कुठेही बदललेली दिसत नाहीये। 20 तारखेच्या घटनेनंतर इथली गर्दी रोडावेल असं वाटलेलं होतं, मात्र फारशी गर्दी रोडावलेली नाहीये। या ठिकाणी तरुण तरुणी येतात, विशेषतः जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातून धुळे असेल, मालेगाव असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, सोबतच बदलापूरसारखी मुंबईतली ठिकाणं असतील किंवा सातारा सांगलीसारखी ठिकाणं असतील, या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी येत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब मला ही जाणवली आहे की केवळ नीट परीक्षा दिलेली किंवा वैद्यकीय शिक्षणाशी संबंधितच विद्यार्थी येत आहेत का, तर तसं नाहीये। तर विशेषतः जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा इतर UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी
अर्थातच शासनकर्त्यांसमोर देतात. खरं तर चर्चेच्या माध्यमातून हा मार्ग काढला जावा मात्र आता काही वेळापूर्वी जी बातमी आलेली होती की शिंदे यांनी सांगितलं होतं की 20 तारखेपेक्षा सुद्धा कदाचित जास्त गर्दी ही या ठिकाणी असू शकेल. मात्र आता जर नड्डा यांनी चर्चेची तयारी दर्शवलेली असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की नड्डा जंतर मंतर या ठिकाणी येऊन या आंदोलकांशी या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार का हे बघणं तितकंच गरजेचं आहे. माझ्या मागे जे मनोज जरांगे आणि अभिजित तिपके बसलेले आहेत, अभिजित तिपकेंनीच हे खरं तर म्हटलेलं होतं की जर चर्चा करायची असेल सरकारला तर या मंचावर यावं लागेल. कारण यापूर्वी सुद्धा नड्डांसोबत चर्चा झालेली होती. काँग्रेस जनता पार्टीची इकडचे प्रतिनिधी हे त्या ठिकाणी गेलेले होते, मात्र त्यांनी केवळ टाइमपास केला अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या सुद्धा व्यक्त करण्यात आल्या याच मंचावरनं. मात्र आता जर सरकारची तयारी असेल विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची आणि चर्चेच्या माध्यमातून हे आंदोलन सोडवण्याची तर चर्चा नेमकी होणार कुठे हा सुद्धा आता एक चर्चेचा मुद्दा आहे. हा सुद्धा आता एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र आता सध्याच्या घडीला जी चर्चा सुरू आहे की अभिजित तिपके आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. कदाचित त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली नसेल की सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे किंवा ते तसे प्रयत्न करतायत. मात्र आता नड्डा या ठिकाणी स्वतः चर्चेला येणार का, सरकारचा प्रतिनिधी स्वतः जंतर मंतरला चर्चेला येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्कीच शरद पवारांनी जी भेट घेतली मोदींची, सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यामध्ये होते आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा राजकीय प्रसंग निर्माण झाले तेव्हा तेव्हा शरद पवारांची भूमिका ही निर्णायक अशा पद्धतीची ठरलेली होती. त्याच्यामुळे प्रश्न हेच विचारले जात होते की या आंदोलनामध्ये हे आंदोलन सोडवण्यामध्ये आता शरद पवार संकट मोचकाच्या भूमिकेत येणार का. सध्या आपण बघतोय की अभिजित तिपके आणि मनोज जरांगे यांची चर्चा आता संपत आलेली आहे. कदाचित मनोज जरांगे काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील, माध्यमांशी चर्चा करतील. मात्र जो प्रश्न आपण विचारला की शरद पवारांच्या चर्चेनंतर हे सगळं झालेलं आहे का, तर या पद्धतीने ही चर्चा झालेली आहे का. तर उच्च न्यायालयातले ज्या ठिकाणी चर्चा झालेली होती, ज्या ठिकाणी सुनावणी झालेली होती त्या ठिकाणचे वकील हे सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले आहेत. मंगेश ससाणे हे या ठिकाणी आहेत. मंगेश ससाणेजी, आज जे झालंय न्यायालयामध्ये ते तुम्हाला कळलं असेल, सरन्यायाधीशांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, त्यांनी ते आधीच मांडणं क्रमप्राप्त होतं. या संदर्भामध्ये छोटे छोटे जे इश्यू असतात त्याच्यामध्ये कोर्ट सुमोटो ॲक्शन घेऊन सरकारला कॉल करतं, जबाबदार लोकांना विचारतं. परंतु 20 दिवस सोनम वांगचुक यांचं उपोषण झालं, त्यांना जनावरागत फरफटत नेलं. आपण काल बघितलं असेल, अख्ख्या भारताने बघितलं असेल, अख्ख्या जगामध्ये भारताची सर्वात मोठी जगातली लोकशाही आपण म्हणतो, पण कशा प्रकारे यांची डोकी फोडली गेली. पण आज जी भूमिका स्पष्ट झालेली आहे, सरन्यायाधीशांनी जे म्हटलंय की त्यांना पोलिसांनी ते अत्याचार केले त्याचे व्हिडिओ बघण्यात रस नाही किंवा वेळ नाही, यावर काय भूमिका आहे? आता या सरन्यायाधीशांचाच आभार मानावं लागेल. त्यांनी कॉक्रोच म्हणल्यामुळं आज हा मोठा अंग्रेज बाहेर आला. त्याच्यामुळं आपण बघतोय की न्यायव्यवस्थेचे काय दिंडवले होत आलेले आहेत. नक्की आपण बघतोय की मनोज जरांगे आणि अभिजित तिपके हे आता संबोधित करतायत, अभिजित तिपके बोलतायत. त्यामुळे आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ही भूमिका आता इथे ठेवली जाते आणि मनोज जरांगे हे देखील माध्यमांशी कदाचित बोलू शकतील. मनोज जरांगे आता बोलतायत माध्यमांसमोर, त्याच्यामुळे ते नेमकं काय बोलतायत, काय भूमिका ठेवतायत, महाराष्ट्रामधून सुद्धा याचे पडसाद उमटतायत का बघूया.
सगळ्यांना नमस्कार. आपल्या देशभरातल्या बांधवांनी जे आंदोलन स्पीकर के पास जा मी फक्त एवढंच सांगायला आलोय, कारण मला येत नाही जास्त हिंदी.